स्वामीजी, आजचं भजन ना 5 मिनिटाचं आहे, तर आपला वेळ जाईल. तुम्हाला पण घाई आहे. नाही, येऊ द्या लोकांना. ओके ओके. आले नसतील तर मग काय. साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। आप माल और आप खजाना, आप ही खर्चन वाला। आप माल और आप खजाना, आप ही खर्चन वाला। आप गली में भिक्षा मांगे, आप गली में भिक्षा मांगे, हाथ में लेके प्याला। साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। आपे नैना आप शयना, आप ही कंबल काला। आपे नैना आप शयना, आप ही कंबल काला। आप गोद में आप खिलावे, आप गोद में आप खिलावे, आप ही मोहन माला। साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। ठाकुर द्वारे ब्राह्मण बैठा, मक्का में दरवेसा। ठाकुर द्वारे ब्राह्मण बैठा, मक्का में दरवेसा। कत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो। हरि जैसे का तैसा, साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। हरि को हर में देखा।
हरि को हर में तास बरं का देखा। हरिओम स्वामीजी. आता पीक माझा बंद करतो, हो शेअर बंद करतो, म्हणजे तुमचं स्पॉटलाइट होईल. हो नमस्कार. 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 करायचं सुरू. हा, सुरू करू. स्वामीजी वेळात वेळ काढून आलेत. त्यांना यात नंतर लगेच दुसरं प्रवचन आहे, दुसऱ्या ठिकाणी बसून करतायत. थँक्यू स्वामीजी, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला अकोमोडेट करत आहात. हा, नाही नाही. हरी आधी ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. सारिके पूर्ण वैराग्य दाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. यावेळेस आपण दशक 13वा, याचं नाव आहे नामरूप. याचा थोडक्यात जो विषय आहे तो पाहणार आहोत. या दशकामध्ये सृष्टीचं भरपूर वर्णन आहे. पंचमहाभूतांचं वर्णन आहे, जगाचं वर्णन आहे, आणि याच्यामध्ये थोडं रिपिटेशनही आहे. सुरुवात इथे होत आहे आत्मानात्म विवेक, हा विषय आहे पहिल्या समासाचा. त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन समर्थांनी आत्म्याचं केलंय की आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय. या दोघांचा विवेक, विवेक शब्दाचा अर्थ तुम्ही ऐकला असेल, त्यावर चिंतन केलंच असेल. विवेक म्हणजे वेगवेगळं करणं. विवेक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे. विवेक म्हणजे शहाणपण सुद्धा आहे, विवेक म्हणजे कॉमन सेन्स सुद्धा आहे, विवेक म्हणजे विचार करणे सुद्धा आहे. आणि जर अगदी संस्कृतच्या मूळ धातूपासून अर्थ आपण जर घेतला तर विचिर पृथक करणे, विचिर या धातूपासून विवेक शब्द बनला आणि त्याचा अर्थ आहे पृथक्करण करणे, वेगवेगळं करणे. जगामध्ये आपण पाहतो आपल्याला सतत विवेक करावा लागतो. जेवायला बसलो की विवेक करावा लागतं. हे खायचंय, हे नाही खायचंय, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. कुठे जायचं असेल तर विवेक करावा लागतो. इथे जायचंय, इथे नाही जायचंय. कठोपनिषदामध्ये सुद्धा आलेलं आहे श्रेयश्च प्रेयश्च, श्रेय प्रेय. एक आपल्या चांगल्यासाठी काहीतरी असतं, दुसरं आपल्या हितासाठी नसतं, पण आपल्या इंद्रियांना ते आवडतं, मनाला आवडतं, त्याला म्हणतात प्रेय. तर आता दोघांमधून एक निवडायचं. डायबिटीज जर झालीये तर गोड पदार्थ आहे तर गोड खायचं की नाही. खाल्लं तर प्रेय आहे, नाही खाल्लं तर श्रेय आहे. तर या व्यावहारिक जगामध्ये सतत हा द्वंद्व आपल्या समोर असतो, करायचं की नाही करायचं. धर्म अधर्म विवेक, कर्तव्य अकर्तव्य विवेक,
पाप पुण्य विवेक, असे अनेक प्रकारचे विवेक आहेत. पण इथे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये जो विवेक आहे त्याला म्हणतात आत्मा अनात्मा विवेक. इथे सुद्धा अनेक विवेक आहेत. जड चेतन विवेक आध्यात्मिक शास्त्रांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एक आहे जड, एक दुसरा आहे चेतन. कार्य कारण विवेक, दृग दृश्य विवेक, दृष्टा आणि दृश्य, नित्यानित्य विवेक, तसे अनेक प्रकारचे विवेक आहेत. आणि त्यापैकीच एक आहे आत्मा अनात्मा विवेक. तर आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, तर इथे म्हणतात की ज्याच्याद्वारे आपल्या इंद्रिया काम करतात, ज्याच्यामुळे, सविस्तर वर्णन तुम्ही पाहिलं असेल, त्याला म्हणतात आत्मा. आणि खरा अर्थ आत्म्याचा आहे मी, मी माझ्यामुळे. केनोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, कार्यकरण संघाताच्या पाठीमागे, कार्यकरण संघात म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, हे दोन्ही ज्याच्यामुळे काम करतात त्याला म्हटलेलं आहे आत्मा. कारण तिथे शिष्यानी प्रश्न विचारला, केने शितम पतति प्रेषितम मन, केन प्राण प्रथम प्रैति युक्त, केने शितां वाचमिमां वदन्ति, चक्षुश्रोत्रम कौदेवो युनक्ति. म्हणजे कशामुळे नेत्र, घ्राण, रसना या इंद्रिया काम करतात, कशामुळे प्राणन क्रिया होत आहे, श्वास प्रश्वास, कशामुळे मन विषयांकडे धावत आहे, कोण आहे. तर मग त्याचं उत्तर दिलेलं आहे, एक आत्मतत्व आहे, चैतन्य, कॉन्शियसनेस. जवळजवळ तसंच वर्णन इथे सुद्धा समर्थांनी केलेलं आहे. घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, हा, वाचेमध्ये बोलवितो, जाणून शब्द, ज्याच्यामुळे मी शब्द बोलत आहे, ज्याच्यामुळे तुम्ही शब्द ऐकत आहे. आता या चैतन्याचा अभ्यास मेडिकल सायन्स मध्ये नाही. मेडिकल सायन्स मध्ये जे स्थूल दिसतं आपल्याला मायक्रोस्कोपनी, इन्स्ट्रुमेंटनी, त्याचाच अभ्यास. तर त्यांच्या दृष्टीने आत्मा वगैरे काही नाही. हार्ट आहे, ब्रेन आहे. पण जेव्हा आध्यात्मिक शास्त्रांना आपण पाहतो, त्यांचा अभ्यास थोडा वेगळा आहे. ते म्हणतात की चैतन्य जे या स्थूल शरीराचा भाग नाही, सूक्ष्म शरीराचाही भाग नाही, कारण शरीराचाही भाग नाही, तिघांपेक्षा जो वेगळा आहे. आणखीन जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य. जेवढं अनित्य अनित्य आहे ते सगळं जड आहे आणि ते सगळं अनात्म आहे, नॉट सेल्फ. तर वृत्ती, जे थॉट्स आहे, विचार आहे, ते सुद्धा अनात्मा आहे. संस्कार अनात्मा आहे, वासना अनात्मा आहे, त्रिगुण अनात्मा आहे. पण हे सगळे काम करतात ज्याच्याद्वारे, त्याला म्हटलेलं आहे आत्मा. आत्मा म्हणजे कल्पना करू नका, मी म्हणजे शरीर नाही. जो शरीराला जाणतो तो मी, द्रष्टा. तर सोपं आहे की जे जे काही मी पासून वेगळं आहे ते सगळे अनात्मा आहे, मी आहे तो आत्मा. आपल्या सगळ्या आध्यात्मिक म्हणजे वेदांताचे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये हाच विवेक केलेला आहे.
तत्वबोध नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला हाच विवेक केला. विवेक कह, विवेक कशाला म्हणतात? तेच म्हणतात आत्मा सत्यम तद व्यतिरिक्तम सर्व अनित्यम, असा विवेक करा. जगामध्ये आपण खूप विवेक करतो. आपण लहान पोरांना सुद्धा शिकवतो विवेक करणं. हा हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, वेगवेगळे वेगवेगळे कलर त्यांना आपण शिकवतो. लाल रंग आहे, हा पिवळा आहे, हा हिरवा आहे. तर विवेकाची आवश्यकता सगळी. एक संस्कृत म्हणतात तिल तंडुल विवेक. आपण जेव्हा गहू निवडतो, लहानपणी आम्ही निवडायचो त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे आहे तर तो वेगळा करायचा, गव्हाला वेगळं करायचं. याला म्हणतात तिल तंडुल विवेक. तीळ आणखीन तांदूळ मिक्स झाले, वेगवेगळे. वेदांतामध्ये बाह्य जगाचा विवेक नाही केलेला आहे, आपल्या अंतरंग जगामध्ये जे मिक्सचर झालेलं आहे त्याला वेगवेगळे. एक ग्रंथ आहे विवेक चूडामणी, त्याचं नावच आहे विवेक चूडामणी, ज्याच्यामध्ये हे विवेक केलेलं. तर याप्रमाणे इथे पहिला जो समास आहे त्याच्यामध्ये आत्म्याबद्दल चिंतन केलं. मग दुसऱ्या समासामध्ये सुद्धा विषय तोच आहे, पण इथे आत्म्याचं नाव जरा वेगळं केलं. त्याला म्हणतात सार. सारासार विवेक. सारासार नाही, सार आणखीन असार, निस्सार, निस्तत्व. तर सार कशाला म्हणतात? तर म्हणजे ज्याच्यामुळे ती वस्तू वस्तू आहे, जर तिला काढून टाकलं तर ती वस्तू कोलॅप्स होईल, पडून जाईल. त्याला म्हणतात एसेन्स, सार, तत्व. अग्नीमधून जर उष्णता काढून टाकली तर अग्नी राहणारच नाही. साखरेमधून गोडवा काढून टाकला, साखर राहणार नाही. तर आपल्या जीवनामधून जर आत्म्याला काढून टाकलं तर प्रेत होऊन जाईल. समर्थ रामदास स्वामी म्हणतात आत्म्याशिवाय काय प्रेत आहे. तर सार काय जीवनाचं सार? तर म्हणे आत्मा, तत्व. दिसेल ते नासेल, जे जे काही दिसत आहे ते असार आहे आणि ते नष्ट होणार. अविनाशी तद विद्धी येन सर्वमिदं ततम. गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात अविनाशी तत्व आहे, ते तत्वच तू आहे, ते सार आहे. यालाच इथे या दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी एक ओवी लिहिली, याच्यावर प्रश्न सुद्धा आहे. प्रश्नाचं उत्तर सुद्धा याच्यावर सुद्धा येईल की सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहीसे आहेसी विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. म्हणजे जे सार आहे, जे जे नित्य तत्व आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, सगळे उपनिषद हेच म्हणतात ते तू आहे, ते तत्व तू आहे, तत्वमसी. आणि तो जो साधक आहे, जेव्हा साधना करतो, स्वतःचं चिंतन करतो, तेव्हा तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी. बरोबर, जे आमचे सद्गुरू म्हणत आहे तेच मी आहे. सोहम. सो म्हणजे सह, म्हणजे ते किंवा तो परमात्मा म्हणा किंवा ते तत्व म्हणा, ते तत्व मी आहे. सोहम. तेच म्हणतात सोहम हंसा तत्वमसी. आचार्य म्हणतात तू ते आहे, ते ब्रह्म तू आहेस. आणि जेव्हा असं खूप दीर्घ काळपर्यंत विचार करतो माणूस, तेव्हा मग त्याला हे सहज होऊन जातं. आता प्रश्न असा आहे की
ही स्थिती सहज कशी काय होऊन जाते? मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. खरं म्हणजे हेच खरं ज्ञान आहे आणि आपल्याला असंच असायला पाहिजे. म्हणजे हे ज्ञान निरंतर सतत असायला पाहिजे. पण काय झालेलं आहे, अज्ञानामुळे जे मी नाहीये तेच मी सारखं मानत आहे. त्यामुळे माझी जी खरी ओळख आहे ती झाकून गेली, त्याच्यावर आवरण पडले. आता ते आवरण आपल्याला बाजूला करायचंय. आवरण बाजूला केल्याने ती स्थिती सहज होऊन जाईल. सुरुवातीला ती सहज नाहीये, थोपवलेलं आहे. कारण आपल्याला अनेक अनेक जन्मापासून ही सवय झालेली आहे, मी मनुष्य आहे, मी जीव आहे. तर आपल्यासाठी हे सहज झालंय आणि मी ब्रह्म आहे हे असहज झालं. उलट आहे खरं. हे पहा, जेव्हा कोणी विद्यार्थी आहे, मुलगा आहे, तो कॉलेजमध्ये आहे, तो डॉक्टर झाला, डॉक्टरची अभ्यास करत आहे, MBBS भारतामध्ये. आता शिकल्यानंतर त्याच्यामध्ये कोणता भाव येतो? अहम डॉक्टर, मी डॉक्टर आहे. पण त्याला ती सवय नसती, विसरून जातो. पण लोक त्याला डॉक्टर साहेब सारखं म्हणतात. मग ते काय, ज्ञान त्याच्यामध्ये सहज होऊन जातं. हा, मला सुद्धा वेदांत कोर्समध्ये 2 वर्षाचा कोर्स असतो आणि मग ब्रह्मचारी दीक्षा, ब्रह्मचर्य. मग नवीन नाव, आता जुनं नावच असं बसलेलं असतं आपल्या डोक्यात. नवीन नावाने कोणी जर हाक मारली तर वाटतं मला बोलवत नाही, दुसऱ्या कोणाला बोलवत आहे. पण 2-4-10 दिवस त्याला सवय करावी लागते. अरे माझं नाव आठवावं लागतं. आणि मग एकदा ते नाव पक्क झालं की मागचं नाव विसरून जातो आणि हे नाव काय होणार, सहज होणार. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ही सहज स्थिती होते, पण 2-4 दिवसात नाही, 2-4 वर्षात नाही. याचा आपल्यावर आहे, आपण किती त्याचा अभ्यास करतो, किती सराव करतो. महर्षी पतंजली म्हणतात, सतु दीर्घ काल नैर्यंतरेण सत्कार सेवितो दृढ भूमी. हे ज्ञान दृढ व्हायसाठी दीर्घ काळापर्यंत रोज श्रवण करावं लागेल, मनन करावं लागेल, परत परत आपल्या स्वरूपाचं ध्यान करावं लागेल, तेव्हा होतं. तर जेव्हा असा तो म्हणजे अभ्यास किंवा सराव त्याला म्हणतात, तेव्हा तो करतो तर सहजची होते. तर इथे याप्रमाणे जीवनाचं सार हेच आहे, हेच आपलं ध्येय आहे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. हा, हळूहळू हळू ती वृत्ती टिकून राहते. देहोहम, मनुष्योहम, डॉक्टरोहम, शिक्षकोहम, पुरुषोहम, स्त्री अहम. आपण या अहमवर खूप वेगवेगळे आरोप केलेले, विचार केल्याने ते हळूहळू कमी. तर या 2 समासामध्ये आपल्याबद्दल चिंतन झालं. आत्मा काय, म्हणजे मी कोण? मीच नित्य आहे, मी सार आहे, त्याच्याशिवाय सगळं निस्सार मिथ्य आहे. दिसत आहे बरंच काही, वाटत आहे की असं आहे, पण ते तसं नाहीये, सत्य नाहीये. सत्याचा पुरावा नुसतं दिसणं नाहीये, विचार करावा लागेल. नुसतं दिसतं म्हणून सत्य आहे आणि नाही दिसत म्हणून खोटं आहे, फारसा वरचा विचार आहे, युक्ती आहे. बरंच काही दिसतं आपल्याला आणि ते नसतं.
म्हणजे असतं ते दिसत नाही. तर याप्रमाणे इथे हे झालं आत्म्याचा वर्णन. आता या तिसऱ्या समासामध्ये, चौथ्या समासामध्ये, पाचव्या समासामध्ये जगाचंच वर्णन. तिसऱ्या समासामध्ये उभारणी, म्हणजे जग कसं उभं राहिलं, कसं उत्पन्न झालं, जगाची निर्मिती इथे सांगितली. त्यामुळे सगळ्यात आधी काय होतं, त्यामुळे ब्रह्म, घन आणि पोकळ. वेदांतामध्ये सृष्टीचं कारण सांगितलेलं आहे चैतन्य, त्यालाच आपण म्हणतो ब्रह्म. सृष्टीवर भरपूर विचार केलेला आहे. अनेक लोक अनेक मत देतात. एक बिग बँग थेअरी आहे, वैज्ञानिक लोक म्हणतात महाविस्फोट एक झाला, एक आगचा गोळा, अग्निगोळ असतो, त्याच्यामध्ये विस्फोट झाला आणि मग सगळे ग्रह नक्षत्र बनले. कोणी म्हणतात जेवढे तत्व आहे तत्वापासून ही सृष्टी बनलेली आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, हायड्रोजन, नायट्रोजन, एलिमेंट्स ते आधी होते. डार्विननी वेगळी आपली एक थेअरी दिली. पाण्यापासून जीव आला आणि मग एक कोशीय, एक पेशीय, दोन पेशीय आणि मग मनुष्याची निर्मिती. क्वांटम थेअरी आहे, क्वांटम थेअरी, एटॉमिक थेअरी. पण या सगळ्या सिद्धांतामध्ये काय आहे, एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे सगळ्यांनी सृष्टीचं कारण जड मानलं. त्या लक्षात, जड, इनर्ट. आणि सगळ्यांनी काय म्हटलं, चैतन्य या प्रोसेसमध्ये, प्रक्रियेमध्ये उत्पन्न, इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचा जो. पण इथे दासबोधामध्ये म्हणा, उपनिषदांमध्ये म्हणा, गीतेमध्ये म्हणा, सगळीकडे एक कॉमन गोष्ट काय म्हणजे आधी चैतन्य होतं. आता त्या चैतन्याचे नाव वेगवेगळे. सदैव सौम्य इदमग्र आसीत, त्याला सत म्हटलेलं आहे, सत्तत्व. आत्मा म्हटलेला आहे, आत्मावा इदमग्र आसीत. कुठे म्हटलेलं आहे, तपसा चीयते ब्रह्म, ब्रह्म. कुठे म्हटलेलं आहे, प्रजापती, असे शब्द दिले आहेत. प्रजा, कामो वै प्रजापती. पुराणांमध्ये याला देवाचं नाव दिलं आहे, भगवान नारायण, ब्रह्मदेव वगैरे. म्हणजे अर्थ काय, चैतन्य आहे. इनर्ट किंवा जड वस्तूपासून सृष्टीने, हा मुख्य पॉइंट. बाकी तर सगळं डिटेल, काय काय बनलं ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण मूळ म्हणजे मूळ कुठं आहे. तर इथे सुद्धा म्हणलेलं आहे काय ब्रह्म, घन आणि पोकळ. आकाशावरून विशाळ. आधी ब्रह्म आहे, त्याच्यावरून आकाश, आकाशावरून वायू, वायूवरून अग्नी, अग्निमधून जळ, मग पृथ्वी, पृथिव्याम औषधय, औषधीभ्यो अन्नम, अन्नात पुरुष. पृथ्वी आहे, पृथ्वीपासून अन्न, अन्नापासून मग हे शरीर. तर आधी चैतन्य आहे, मग पंच तन्मात्रा किंवा पंचमहाभूत, पंचतत्व सूक्ष्म रूपात आहे. त्याच्यापासूनच स्थूल सृष्टी झाली, स्थूल महाभूत, मग स्थूल शरीर. हे आपण जे जग पाहतोय सगळं स्थूल आहे. पण याच्या आधी याची जी स्थिती होती ती सूक्ष्म, आणि त्याच्याही आधी जी स्थिती होती कारण. त्या ब्रह्म चैतन्यामध्ये जणू काही सगळं पॅक केलं होतं आणि एक अनफोल्ड झालं. झाडा, पूर्ण झाड जे एका बी मध्ये असतं, जसं दिवस जाता एक वस्तू व्यक्त होत जात, त्याचप्रमाणे इथे वर्णन आहे.
हम्म. आता एक प्रश्न असा आलेला आहे की एका ओळीमध्ये लिहिलेलं आहे की वायूपासून पाणी झालं असं नाहीये. त्याच्या वरची जर ओवी तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये आहे की वायूपासून तेजासी जन्म, आकाशा म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायूपासून तेजासी जन्म झाला. आता एका ओळीमध्ये त्यांनी लिहिलंय वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ. म्हणजे असं वाटतं की वायूपासून डायरेक्ट जळ आलं, पण असं नाहीये. कारण वरच्या ओळीमध्ये वायूनंतर तेज लिहिलेलं आहे आणि तोच क्रम आहे, पण इथे त्यांनी जम्प केलाय. पण त्याचा अर्थ असा नाही की वायूपासून डायरेक्ट. तर हे आपल्याला समजावं लागेल. कधी कधी असं असतं मिसिंग लिंक आपल्याला जोडावी लागते. कधी कधी 2-3 वेदांचं नाव असतं तर चौथा वेद घ्यावा लागतो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेदाचं नावच नाही. तर असं अनेक 3 इंद्रियांचं नाव आहे, 2 इंद्रियांचं नाव नाही. तर ते समजावं लागते 2 सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याचप्रमाणे तर हे ही जी सृष्टी आहे ही या चैतन्यापासून प्रकट झाली. ऐसी सृष्टी रचनेचा विचार संकळित बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संवार तोही ऐका. सृष्टी कशी होती हे सांगितली आणि आता दुसरं प्रलय. प्रलयामध्ये उलटा क्रम. पृथ्वी लीन होते पाण्यामध्ये, पाणी तेजामध्ये, तेज वायूमध्ये, वायू आकाशात, आकाश ब्रह्मावर. प्रलय. आता या जगाचा हा नियम आहे, परिवर्तन. सृष्टी प्रलय, सृष्टी स्थिती लय, 3 अवस्था आहे. सोपं आहे. आता हे प्रलय म्हणजे काय आहे? लीन होणे. आता श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये, 12व्या स्कंदामध्ये 4 प्रकारचे प्रलय सांगितले. एक ते म्हणतात नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे आपण जे रोज झोपतो ना, झोपणे म्हणजे काय? नित्य प्रलय. संपूर्ण जग विलीन होऊन जातं आपल्या, आणि मग सकाळी उठलं की परत. तर जे आपलं जग आहे ते काय होतं? विलीन. आणि ही घटना रोज घडते, म्हणून याला काय म्हटलंय? नित्य प्रलय. मग एक म्हटलेलं आहे नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलय म्हणजे कलियुग, त्रेता, द्वापर, सतयुग हे जेव्हा 1000 वेळा लोटतात त्याला म्हणतात कल्प. आधी याला म्हणून महायुग, आणि महायुगाला 1000ने जर गुणा केला तर तो ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो असं. मग एवढा काळ लोटला की एक प्रलय होतो, त्याला काय म्हणतात? नैमित्तिक प्रलय. ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आता म्हणतात एक महायुगामध्ये म्हणजे कली, त्रेता, द्वापर, सत्ययुग हे जर आपण यांची एडिशन केलं तर जवळजवळ 43,20,000 वर्ष होतात, मानवीय वर्ष. आणि याला 1000ने गुणाकार. तर असं ब्रह्मदेवाचा 1 दिवस. बापरे, किती मोठं. आणि याप्रमाणे ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष. कल्पना नाही करू शकत किती तो जगतो. एकदा कोणी ब्रह्मदेवाला भेटायला गेलं, ब्रह्मदेव बिझी होते, व्यस्त होते. ते म्हणाले मी 1 मिनिटात येतो. आणि ब्रह्मदेवाच्या घड्याळाप्रमाणे
अजून तो वाट पाहत आहे. तर नैमित्तिक प्रलय म्हणजे पहा इतक्या दिवसानंतर, इतक्या वर्षानंतर, त्यानंतर जेव्हा 100 वर्ष होऊन जातात ब्रह्मदेवाचे, मग जे प्रलय होतं त्याला म्हणतात प्राकृत प्रलय. आता हे सगळं भागवतामध्ये आहे. इथे प्रलय हा टॉपिक आला म्हणून मी सगळं सांगत आहे. नित्य, नैमित्तिक, प्राकृत आणि एक आहे आत्यंतिक प्रलय. तो आपण करू शकतो. आत्यंतिक प्रलय म्हणजे आत्मज्ञानाने अज्ञानाचा नाश. अज्ञानाचा जर आपण नाश केला नेहमीसाठी तर झालं प्रलय. मग आपला जन्म परत होत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम ही जी घटना आहे ही सम. तर याला काय म्हणून नेहमीसाठी लीन होणे. आत्यंतिक प्रलय हे आत्मज्ञानाने. तर इथे तर बाह्य प्रलय सांगितलेला आहे की जगामध्ये एक महाभूत दुसऱ्यामध्ये विलीन होत जातं आणि शेवटी एकच तत्व राहतं. तर सृष्टी आणि प्रलय याचं वर्णन दोन याच्यात. आणि पुढच्या समासामध्ये एक गोष्ट आहे, कहाणी निरूपण. आता गोष्टीच्या रूपात परत त्या सृष्टीचंच वर्णन आहे. आता त्याला असं थोडा नाटकीय पद्धतीने ड्रॅमेटायझेशन, की एक प्रकृती आहे आणि एक पुरुष आहे, दोघं नवरा बायको आहे. मग यांचा एक मुलगा झाला विष्णू, मग त्यांचा मुलगा झाला ब्रह्मदेव, मग पंतू झाला, नातू पंतू रुद्र, आणि मग खूप संसार वाढला आणि मग त्याच्यामध्ये आपसामध्ये संघर्ष झाला. असं सगळं वर्णन आहे. आता खरं म्हणजे हे वर्णन काय, जगाचं वर्णन आहे की एकापासून अशी अनेक उत्पत्ती झाली आणि अनेक गोष्टी इथे या जगामध्ये आल्या. आणखीन या जगामध्ये वैविध्य आहे, वेगवेगळे घटना आहे, वस्तू आहे, व्यक्ती आहे, परिस्थिती आहे. अच्छा, इथे फलश्रुती काय सांगितली आहे की जो कोणी या कहाणीचं मनन करतो त्याचा उद्धार होतो, आणखीन दुसऱ्याचाही तो उद्धार करतो, असं इथे लिहिलंय. तर इथे प्रश्न आहे की यांनी उद्धार कसा काय होईल. तर इथे अर्थ असा आहे की जर आपण या जगाचं नीट अभ्यास केला, त्याचं रहस्य जाणलं, तर आपण या जगापासून वेगळं होऊ शकतो. हे पहा, एक लक्षात ठेवा, शास्त्रांमध्ये जगाचं जे वर्णन आहे ना, ते जगामध्ये अडकण्यासाठी नाही, याच्यापासून कसं बाहेर निघावं यासाठी ते सगळं वर्णन आहे. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम दुःखालयम अशाश्वतम. जगाचे हे जेवढे घटक सांगितलेले आहे, या घटकांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की इथे एकही पदार्थ असा नाही ज्याच्यामध्ये आनंद आहे, सुख थोड्या वेळासाठी आहे. म्हणून इथे जे म्हटलेलं आहे की याचं रहस्य जो जाणतो त्याचा उद्धार होतो. म्हणजे काय, त्याला कळतं की हे सगळं निस्सार आहे. जगाचं वर्णन जगामध्ये अजून गुंतण्यासाठी नाहीये. तर इथे म्हणतात की ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासूनच श्रोता वक्ता धन्य झाला प्रचिती. असं आहे, शास्त्रांमध्ये 3 विषयांचं वर्णन आहे. एक तर मी कोण आहे, जग काय आहे, आणि देव कोण आहे, जीव जगत आणि ईश्वर. जोपर्यंत या तिघांचा अभ्यास होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये पूर्णता येत.
तर इथे जगाचं मुद्दामून वर्णन केलं आणि जीवाचं वर्णन आधी केलंय, आत्म्याचं वर्णन. देवाचं वर्णन तर आहेच मध्ये. तर यांचं जेव्हा आपण यांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं सत्य काय आहे. म्हणून इथे लिहिलंय की या गोष्टीचा काय करा तुम्ही, परत परत याच्यावर मनन करा. कारण एक प्रश्न असेल आलेला आहे की जर या कहाणीचं आपण चिंतन केलं तर इथे लिहिलेलं आहे त्याचा उद्धार होतो म्हणजे काय. तर जगाचे दोष आपल्याला माहित पडतात, त्याच्यामध्ये कमतरता काय हे माहित पडतं. गुरुदेव म्हणायचे की जगाला तुम्ही किती धरण्याचा प्रयत्न करा ते निसटून जाईल. आणि जग स्वतःच म्हणतं की मी प्रिय नाहीये, माझ्यापेक्षा जास्त आनंद देवामध्ये, त्याच्याशी प्रेम कर. जगच आपल्याला सांग, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. गीतेमध्ये भगवंत म्हणतात जन्मामध्ये दुःख आहे, मरणामध्ये दुःख. वैराग्यासाठी हे सगळं वर्णन. ठीक आहे. मग 6व्या समासामध्ये परत पंचभूतांचं वर्णन. आणि इथे हेच सांगितलंय की जेवढे आकार आहे ते पंचमहाभूताचे आहे, पण तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विण आकळेना, म्हणूनिया संत जना विचारावे. या जगाचं जे अधिष्ठान आहे, कारण आहे, ते काय तर म्हणे निराकार जाणावा नित्य. नित्य निराकार आहे, तोच आत्मा आहे. तोच काय आहे, सत्य तत्व. बाकी हे जे पंचभूत आलेले आहे हे सगळे अनित्य आहे, मरणार आहे. या 6व्या समासामध्ये परत पंचभूत आणि आत्मा यांचं कंपॅरिझन. एक निराकार आहे, बाकी साकार आहे. एक नित्य आहे, एक अनित्य. एक सत्य आहे, एक मिथ्या आहे. म्हणून मी सांगितलं की या पूर्ण दशकामध्ये संसार म्हणजे सृष्टी आणि पंचतत्व आणि आत्मा याच वर्णन. मग पुढे परत वर्णन आहे या पंचतत्वांचं. आणि म्हणतात की ब्रह्म म्हणजे निश्चळ. ब्रह्म निश्चळ आहे, बाकी सगळं काही चंचळ आहे. विषय जवळजवळ तोच आहे जो आतापर्यंत मी सांगितलेला. आता हा जो 8वा जो समास आहे हा इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग म्हणजे याच्यामध्ये जगाबद्दल अनेक मत सांगितलेले. जग कसं काय, जगाची उत्पत्ती कशी झाली. तर मांडुक्य उपनिषदावर कारिका गौडपादाचार्यांनी काही श्लोक लिहिले आणि त्याच्यामधले जेवढे मत आहेत ते इथे समर्थांनी घेतले. म्हणे जगामध्ये जगाबद्दल विचार करणारे अनेक लोक. कोणी म्हणतात शून्यापासून सृष्टी झाली, कोणी म्हणतं की नारायणाने सृष्टी, एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी, एक म्हणती मुंज्या करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता सकळ काही. इतक्या ओव्या आहेत. कोणी पांडुरंगाला म्हणतं, कोणी लक्ष्मीला म्हणतं, कोणी मारुतीला म्हणतं, कोणी चंद्राला म्हणतं. तर असे जग करता अनेक आहे. कोणी म्हणतं की कर्मामुळे सृष्टी झाली, कोणी म्हणतं की भोगार्थम सृष्टी. तर इतके मतांतर आहे. तर खरं काय आहे, तर इथे म्हणतात समर्थ खरं काय आहे. खरं सांगायचं झालं तर एकही करता. 8व्या दशकामध्ये समर्थांनी 3ऱ्या समासात पहिली ओवी लिहिली की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुस्तिका.
जी सृष्टी झालीच नाहीये तिचा करता तू विचारत. म्हणजे जबरदस्त याला म्हणतात अजातवाद, नॉन क्रिएशन थे. करता कुणाला तुम्हाला करता कोणी दिसणारच सत्य आहे, पण हे जरा कठीण आहे समजायला. म्हणून ज्यांची जी श्रद्धा आहे त्यांनी ती माना. कोणी आत्म्याला करता म्हणतो, कोणी कर्मला, कोणी शून्याला, कोणी विष्णूला, कोणी महादेवाला. हे सगळे मत आलेले मांडूक्य कारिके. एक मत असं आहे देवाचा स्वभाव आहे, जसं सूर्याचा स्वभाव आहे प्रकाश देणे, त्याप्रमाणे देवाचा स्वभाव आहे सृष्टी करणे. असे वेगवेगळे मत आहे, पण शेवटी ते म्हणतात की येथे करताची दिसेना, प्रत्यय आणावा अनुमाना, दृश्य सत्तत्वे असेना म्हणून या, केले ते अवघेच लटिके, तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा. म्हणून विवेक करून विचार करावा. याप्रमाणे इथे आधी तर एवढं सृष्टीचं वर्णन केलं, मग म्हणतात आता सृष्टीचा कोणी करताच. त्यानंतर पुढे आत्म्याचं वर्णन आहे. आणखीन मग शिकवण निरूपण. शिकवण निरूपण म्हणजे इथे हे म्हटलेलं आहे की सगळ्यांमध्ये तो अंतरात्मा आहे, पण सगळ्यांचे आकार वेगवेगळे, सगळ्यांची उपाधी वेगवेगळी आहे. मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी, हे सगळे वेगवेगळे आहे. भागीरथाचे जळ आप, मोरी संवदनी तेची आप. पाणी भागीरथीचं, गोदावरीचं, गंगेचं सगळं एकच आहे, पण कुठे कुठे आपण पाहतो घाण पाणी पाणी म्हणतो, पण त्यात शुद्धी नाहीये. तर इथे म्हणतात की सगळ्यांच्या उपाधी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे आत्मा जरी एक असेल तरी उपाधी भेदामुळे त्याच्यामध्ये भेद दिसतो. आणि व्यवहार जो आहे तो उपाधीमुळे होतो, आत्म्यामुळे व्यवहार होत नाही. व्यवहार शरीराने होतो, इंद्रियांनी होतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्त. हे सगळे वेगवेगळे प्राणी आहे, व्यक्ती आहे, पण तत्व सगळ्यांमध्ये एक आहे. तर व्यवहारासाठी धर्म उपाय, धर्माप्रमाणे व्यवहार असावा, ज्ञानाप्रमाणे नाही. कारण ज्ञान तर काय एक तत्व आहे, व्यवहार त्या तत्वाप्रमाणे होणार नाही. जसं आपल्या पूर्ण शरीरामध्ये हात, पाय, नाक, डोळे सगळ्यामध्ये मी आहे, पण व्यवहार सगळ्याचा वेगवेगळा आहे. की बांगडी घालायची असेल तर हातामध्येच घाला, बूट घालायचे तर हातामध्ये नाही पायामध्ये नाही. आता हातामध्ये मी आहे, पायामध्ये मी आहे, काय फरक पडतो असं जर झालं. म्हणून इथे म्हटलेलं शिकवण फार सुंदर आहे, ज्याच्यामुळे सगळ्यांना सुख मिळेल, आनंद मिळेल असा व्यवहार असायला पाहिजे. दुसऱ्याचं मनोगत सांभाळून वागलं पाहिजे असं इथे. याप्रमाणे हे 10 समास या 13व्या अध्यायात 13व्या दशकाचे आपण पाहिजे. आणि बहुतेक मी प्रश्नांचे उत्तरही दिलेलेच आहे. आज थोडीशी मला घाई आहे म्हणून मी इथे पूर्ण करतो. अरविंदजी हरिओम. हरिओम. बघा, स्वामीजींनी सारांश सांगितला आणि ते सारांश सांगता सांगता आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. वा. वेगळं न करता. स्वामीजी, आपण शेवटचा श्लोक म्हणाल? पूर्ण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. स्वामीजींना आता घाई आहे, त्यांना दुसरं प्रवचन आहे. पण तुमचे हा आणखी काही प्रश्न असतील तर नंतर लिहा, मग आपण ते स्वामीजींना पाठवू. हा पाठवू शकता, लिहून पाठवा. ठीक आहे. ओके.